पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनावरांना वेळेवर लसीकरण करायला हवं। कोल्हापूर जिल्ह्यात सध्या लसीकरण सुरू आहे। पावसाळ्यात जनावरांची काय काळजी घ्यावी याबाबत माहिती घेऊयात पशुसंवर्धन विभाग कोल्हापूरचे डॉक्टर सॅम लुद्रिक यांच्याकडून। मित्रहो, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत। पावसानं जरी ओढ दिली असली तरी आपण अपेक्षित धरत आहोत की या जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुरेसा पाऊस आपल्याला अपेक्षित आहे। तर या पावसाळ्यामध्ये आपल्या जनावरांची कशी काळजी घ्यावी याचे काही मुद्दे मी आपल्याला सांगत आहे। याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की या जनावरांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे। ज्यावेळी पाऊस पडत असतो आणि बाकीची घाण आणि आजूबाजूचं सगळं जे काय आहे त्या नाल्यांच्या मध्ये आणि नदीच्या मध्ये येत असते, त्यामुळे आपल्या जनावराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा त्याच्या वजनानुसार आपण करणे ही प्रायोरिटीची गरज आहे, प्रथम महत्त्वाची गरज आहे। कारण पाण्याद्वारे पुष्कळदा रोगांचा प्रसार पुष्कळदा पाण्याच्याद्वारे होत असतो। म्हणून आपल्या जनावरांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे पावसाळ्याच्या दिवसामध्ये याकडे पशुपालकांनी अत्यंत लक्ष देण्याची गरज आहे। दुसरी गोष्ट आहे की आहारामध्ये जर आपण पाहायला गेलं तर ज्यावेळी पावसाळा असतो त्यावेळी चांगलं गवत हिरवं गवत आलेलं असतं, म्हणून शेतकरी केवळ हिरव्या गवतावर या जनावरांना ठेवत असतो। माझी अशी विनंती आहे पशुपालकांना की आपल्या जनावरांना किमान थोडा तरी का असेना कोरडा चारा, ज्याच्यामध्ये 5 ते 6 किलो कोरडा चारा देणं म्हणजे कडबा असेल किंवा दुसरे वाळा चारा असेल तो देणं अत्यंत आवश्यक आहे। कारण या नुसत्या ओल्या चाऱ्यामुळं त्या जनावराच्या पोटामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं आणि त्या जनावराची पचनक्रिया बिघडते। ज्याला आपण रुमिनेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये पोटाची हालचाल असते, ही पोटाची हालचाल पुष्कळ पाणी पोटात गेल्यामुळे मंदावते आणि मग त्या जनावराची पचनक्रिया बिघडते, त्याला बऱ्याचदा संडासला लागण्याची पण शक्यता असते आणि मग असं जनावर दुग्धोत्पादन कमी द्यायला लागतं। म्हणून या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण हिरवा चारा घालत राहू तर त्याच्याबरोबर आपल्याला कोरडा चारा पण देणं अत्यंत आवश्यक आहे। आता हिरवा चारा देत असताना सुद्धा जनावरं चरायला सोडली तर ती जनावरं नुसत्या ओल्या चाऱ्यावर चरताना आपल्याला दिसतात आणि या ओल्या चाऱ्याबरोबर थंड पाणी त्याच्या पोटामध्ये जात असतं, त्याच्यामुळे पण त्याच्या पचनक्रियेवर परिणाम होतो। जर आपण वैरण कापून जर घेऊन आला हिरवी वैरण, तर किमान एक दिवस त्या वैरणीवरचं दव असेल किंवा त्या वैरणीवरचं पाणी असेल ते निघून जाण्याची गरज आहे आणि मगच ते आपल्या जनावरांना घालायचं आहे। शक्यतो करून संध्याकाळच्या वेळेला रात्री झोपताना जर आपण त्यांना कोरडा चारा जर टाकला तर त्याची पचनक्रियाही सुधारते आणि असं जनावर त्याच्यामध्ये एनर्जी, ज्याला आपण ऊर्जा म्हणतो, ती ऊर्जा त्या जनावराला या पावसाळ्याच्या दिवसामध्ये मिळत राहते। जनावरांच्यामधील ब्रुसेल्ला हा अतिशय भयानक रोग आहे, ज्याच्यामुळं माणसांचं पशुपालकांचं खूप आर्थिक नुकसानाला पशुपालकांना तोंड द्यावं लागतं। ब्रुसेल्ला हा आजार गाई म्हैशी तसेच शेळ्या मेंढ्या आणि इतर प्राण्यांच्यामध्ये होणारा असा रोग आहे। याच्यामध्ये ब्रुसेल्लाचे वेगवेगळे स्ट्रेन आहेत, ज्याच्यामध्ये गाई म्हैशींच्यामध्ये ब्रुसेल्ला ॲबॉर्टस आहे आणि शेळ्या मेंढ्यांच्यामध्ये ब्रुसेल्ला मिलिटेन्सिस आहे, की जो रोग त्या शेळ्या मेंढ्यांच्यामध्ये आणि गाई म्हैशींच्यामध्ये या जनावरांना व्हायला कारणीभूत आहे। तर या रोगाची लक्षणं अशी आहेत की या रोगामध्ये जी जनावरं गाभण आहेत त्या जनावरांच्यामध्ये शेवटच्या ट्रायमिस्टरमध्ये म्हणजे शेवटच्या 3 महिन्यामध्ये या जनावरांच्यामध्ये गर्भपात होतो आणि हा गर्भपात झाल्यानंतर बऱ्याचदा त्याची जार पण अडकून राहते, त्या जनावराची जार पण व्यवस्थित पडत नाही, पुष्कळदा रक्तस्राव पण पुष्कळ होतो आणि असं जनावरांच्यामध्ये त्याची कासेची वाढ व्यवस्थित न झाल्या कारणानं त्या जनावर दुधाला पण लागत नाही आणि नंतर त्याच्यामध्ये त्या जनावराच्या गर्भाशयामध्ये घाण झाल्यामुळं त्या वार अडकल्यामुळं जे काय इन्फेक्शन होतं आहे त्यामुळं पुढं ते जनावर गाभण जायला पण खूप त्रासदायक होते। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्या जनावराच्या शेणातून, त्या जनावराच्या लघवीतून, त्या जनावराच्या दुधातून आणि योनीतून पडणाऱ्या स्रावातून देखील ह्या रोगजंतूचा प्रसार होत असतो। त्यामुळं एखादं जनावर जर गर्भपात झाला ब्रुसेल्लामुळं तर त्याच्यामुळे इतर गाभण जनावरांच्यामध्ये हा रोग पसरण्याची भीती आपल्यामध्ये आहे। दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की ब्रुसेल्ला हा झुनोटिक डिसीज जो जनावरांच्याकडून माणसाकडे होणारा असा रोग असल्यामुळं त्याची खूप काळजी घेण्याची गरज आहे। अशा जनावरांच्यामध्ये ज्यामध्ये गर्भपात झालेला आहे अशा जनावरांचं दूध आणि त्याचं शेण आणि त्याची लघवी याच्यातून हे रोगजंतू जात असल्याकारणानं पशुपालकांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे। आपल्या गोठ्यामध्ये खूप स्वच्छता ठेवणे आणि ग्लोव्ज घालून वगैरे त्या जनावरांची जार बाहेर टाकणे, डोळ्यावरती चष्मा लावून किंवा तोंडाला नाकाला रुमाल किंवा ते रुमाल लावून किंवा
नाकावरती मास्क तोंडावरती मास्क घालूनच आपण या जनावरांची जोपासना करायची आहे. म्हणून माणसांना पण होणारा आणि जनावरांना पण होणारा हा रोग असल्याकारणानं याची खूप दक्षता घेण्याची गरज आहे. माणसांच्यामध्ये काही वेळेला आर्थरायटिस म्हणजे ज्याला आपण संधिवाताचा त्रास होतो, काही वेळेला गुडघे सुजतात आणि जे सांध्यांच्यामध्ये सूज येणे किंवा अनड्युलंट फीवर म्हणजे संध्याकाळच्या वेळेला ताप येणे, थोडासा नॉर्मल टेम्परेचर ज्याला आपण म्हणतो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त ताप येतो, कणकण असल्यासारखी वाटते, काही वेळा वृषणाला सूज येते आणि महिलांच्यामध्ये काही वेळेला आपल्याला गर्भपाताची लक्षणं दिसून येतात. त्याचबरोबर आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडं जे लस उपलब्ध आहे ती एका वायलमध्ये 20 डोस याप्रमाणे उपलब्ध आहे आणि बायोसिक्युरिटी म्हणजे ही लस जिवंत हे जे बॅक्टेरिया आहेत, जिवंत जीवाणू असल्यामुळं ही लस इकडे तिकडे घेऊन जाणे तसं धोक्याचं आहे. म्हणून एकाच ठिकाणी पशुपालकांनी 20 आपली रेडकं असतील, वासरं असतील एके ठिकाणी जमा करून त्या ठिकाणी आपल्याला लसीकरण करून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी लसीकरण केलेलं आहे त्या ठिकाणी थोडीशी प्रिकॉशन म्हणून लसीकरण झाल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे गरजेचं आहे. शेतकऱ्यांना असं आवाहन मी करतो की आपण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लसीकरण केलेलं आहे त्या ठिकाणी चोळण्याची तसदी घ्यायची गरज नाही. आमचे कर्मचारी ज्यांच्या हातामध्ये ग्लोव्ज आहेत आणि ज्यांना मास्क लावलेले आहेत, जे गॉगल आणि इतर सर्व प्रोटेक्शन घेऊन आहेत त्यांनीच त्या ठिकाणी तिथं चोळायचं आहे आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी चोळायचं नाही रिकाम्या हातानं. एवढी जरी आपण प्रिकॉशन घेतली तरी आपण रेडकांना ब्रुसेल्लापासून वाचवू शकतो. 2 मिलीचा डोस आहे जो त्वचेखाली द्यायचा आहे, त्यामुळे त्याची काही फार मोठी गाठ होते किंवा आणि काय होते असेही काही भ्यायची गरज नाही. त्याचबरोबर ही रेडकं जी चांगली रेडकं आहेत त्यांना आपण 4 ते 12 महिन्यापर्यंत लसीकरण करून घेऊन आपण सहकार्य करावं अशी मी आपणा सर्वांना पशुसंवर्धन विभागामार्फत विनंती करत आहे.